नमस्कार मित्रांनो, केपीडी एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा आपण कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, नाही का? एक मोठं दुकान, भरपूर जागा आणि त्यात लाखो रुपयांची गुंतवणूक, मालाने भरलेली ती शेल्फ्स. हाच विचार खरं तर अनेक होतकरू उद्योजकांसाठी पहिली आणि सगळ्यात मोठी अडचण बनून राहतो. अगदी बरोबर. आणि हा फक्त एक आर्थिक अडथळा नाहीये, तर हा एक मानसिक अडथळा आहे. आपल्या मनात कुठेतरी पक्क बसलेलं असतं की यशाचं समीकरण म्हणजे जागेचा आकार आणि भांडवलाची रक्कम. आणि याच विचारात आपण लहान जागेत अगदी कमी गुंतवणुकीत कितीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी करू शकतो याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बसतो. पण आता थांबा, हे जुनं गणित, ही जुनी समीकरणं आता पूर्णपणे मोडीत निघाली आहेत. जसं आपण येथे पाहतोय, 2026 मध्ये व्यवसायाचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर तो आहे आजचा हुशार ग्राहक. तो आता मोठ्या निर्जीव मॉल्समध्ये फिरण्यात समाधानी नाही, त्याला हवा आहे एक अनुभव. त्याला अशी जागा हवी आहे जिथे त्याला काहीतरी खास मिळेल, जे फक्त आणि फक्त त्याच्यासाठी बनवलं आहे. त्यामुळे आता लक्षात घ्या, व्यवसायात जागेच्या चौरस फुटांपेक्षा तुमच्या कल्पनाशक्तीची उंची जास्त महत्त्वाची ठरणार आहे. तर आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण अशाच 5 अत्यंत स्मार्ट आणि कमी भांडवलात सुरू होणाऱ्या व्यवसाय कल्पनांचा सखोल आढावा घेणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत झिरो वेस्ट रिफिल शॉपपासून, त्यानंतर आपण गॅजेट रिपेअर हबकडे वळू, मग आपण प्रादेशिक खाद्य बुटीक, कस्टम गिफ्टिंग स्टुडिओ आणि पेट केअर कॉर्नर यांसारख्या अनोख्या संकल्पना समजून घेऊया. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच्या शेवटी आपण 2026 मध्ये यशस्वी होण्यासाठीचे काही अटळ नियम, काही बिझनेस रूल्स समजून घेणार आहोत. चला तर मग एक एक करून सुरुवात करूया. पार्ट 1, द झिरो वेस्ट रिफिल शॉप. आपली पहिली कल्पना थेट भविष्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ट्रेंडवर आधारित आहे, सस्टेनेबिलिटी, म्हणजेच पर्यावरणपूरक जीवनशैली. ही आता केवळ एक फॅशन किंवा आवड राहिलेली नाहीये, तर ही एक जागतिक चळवळ बनली आहे. आणि आजचा जागरूक ग्राहक त्यात मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने सामील होत आहे. आणि या व्यवसायाची संकल्पना जितकी सोपी आहे तितकीच ती प्रभावी आणि शक्तिशाली आहे. जरा कल्पना करा, ग्राहक स्वतःचे डबे, बाटल्या, बरण्या घेऊन दुकानात येतात आणि त्यांना हवं तेवढंच धान्य, तेल, मसाले किंवा अगदी लिक्विड डिटर्जंटसारख्या गोष्टी रिफिल करून घेऊन जातात. याचा सरळ परिणाम काय? शून्य पॅकेजिंग कचरा. लक्षात घ्या, 2026चा ग्राहक केवळ वस्तू विकत घेत नाही, तर तो एका विचाराला, एका मूल्याला पाठिंबा देतो. आणि हा व्यवसाय त्याच मूल्यावर, त्याच विश्वासावर उभा आहे. आणि आता येतो सगळ्यात आकर्षक भाग, गुंतवणूक. या व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? तर आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण इथे बोलतोय फक्त 50,000 रुपयांपासूनच्या सुरुवातीबद्दल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आणि ही रक्कम फक्त सुरुवातीच्या मालासाठी नाहीये, तर त्यात आवश्यक असलेले डिस्पेन्सर आणि शेल्फसारखं फर्निचरही आलं. याचा अर्थ ही संकल्पना केवळ पर्यावरणपूरक आणि मोठी नाहीये, तर ती अत्यंत व्यवहार्य आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातली आहे. आता यातील नफ्याचं गणित समजून घेऊया, जे खूपच रंजक आहे. पारंपरिक किराणा दुकानात कोणत्याही उत्पादनाच्या किमतीचा जवळपास 15 ते 20% खर्च हा फक्त आणि फक्त आकर्षक पॅकेजिंगवर होतो. आपल्या रिफिल शॉप मॉडेलमध्ये हा खर्च थेट शून्य होतो. आणि या एका गोष्टीमुळे 2 अविश्वसनीय फायदे मिळतात. एक, तुम्ही ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दरात वस्तू देऊ शकता, ज्यामुळे ते आपोआप तुमच्याकडे खेचले जातात. आणि 2, जी रक्कम पॅकेजिंगवर वाचते ती थेट तुमच्या नफ्यात, तुमच्या मार्जिनमध्ये भर घालते. म्हणजे ग्राहकांसाठी बचत आणि तुमच्यासाठी जास्त नफा. यालाच म्हणतात एक परफेक्ट विन विन सिच्युएशन. पार्ट 2, द टेक लाईफलाईन, किंवा आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो गॅजेट रिपेअर आणि ॲक्सेसरीज हब. आपली दुसरी कल्पना आजच्या डिजिटल युगातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित गरजेवर आधारित आहे. ही संकल्पना फक्त मोबाईल दुरुस्तीच्या दुकानापुरती मर्यादित नाही, ती त्याच्या खूप पुढे जाते. आज आपल्या प्रत्येकाकडे एक पर्सनल टेक इकोसिस्टम आहे. आपला फोन, स्मार्ट वॉच, कानातले इयरबड्स, टॅबलेट. आणि जेव्हा यापैकी काहीतरी बिघडतं तेव्हा अधिकृत सर्व्हिस सेंटर्स खूप महागड्या असतात आणि प्रचंड वेळखाऊ असतात. त्यामुळे एकाच छताखाली या सर्व गॅजेट्ससाठी एक विश्वासार्ह, जलद आणि परवडणारी दुरुस्ती सेवा देणारं केंद्र ही एक प्रचंड मोठी संधी आहे, जी अजून कोणीही पूर्णपणे वापरलेली नाही. आणि या चार्टमधून आपल्याला बाजाराची विभागणी किती मोठी आहे हे स्पष्ट दिसतंय. साधारणपणे दुरुस्तीच्या कामात 40% वाटा फोन्सचा असतो, हे मान्य. पण त्यापलीकडे पहा, स्मार्ट वॉचेस 25%, इयरबड्स 20% आणि टॅबलेट्स 15%. हे एक असं मोठं मार्केट आहे ज्याकडे बहुतेक दुरुस्ती दुकानं सरळ सरळ दुर्लक्ष करतात. आणि इथेच तुमची खरी संधी दडली आहे. या दुर्लक्षित भागांवर लक्ष केंद्रित करा. शिवाय फक्त दुरुस्तीवर थांबू नका. प्रत्येक गॅजेटसाठी कस्टमाइज्ड कव्हर्स,
प्रीमियम स्क्रीन गार्ड्स किंवा इतर आकर्षक ॲक्सेसरीज विकून तुम्ही एक अतिरिक्त आणि अत्यंत फायदेशीर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता. हेच तुमचं युनिक सेलिंग प्रपोजिशन बनेल. पार्ट 3 द रिजनल फूड बुटीक. आपली तिसरी कल्पना थेट ग्राहकांच्या हृदयाला आणि त्यांच्या जिभेला साथ घालते. हे कोणतंही सामान्य किराणा दुकान नाही, तर एका विशिष्ट प्रदेशाच्या अस्सल चवीचं प्रतिनिधित्व करणारं एक खास खाद्य दालन आहे. याची संकल्पना आहे क्युरेटेड म्हणजे निवडक खाद्यपदार्थांची. म्हणजे एका विशिष्ट प्रदेशातील अस्सल आणि सर्वोत्तम वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. उदाहरणार्थ विचार करा, तुमच्या दुकानात फक्त कोकणातील अस्सल हापूस आंबे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ मिळतात, किंवा फक्त कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारी अस्सल घरगुती चटणी आणि मसाले मिळतात. आजच्या भेसळीच्या युगात लोक अस्सल चवीसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत, आणि हेच या बुटीक दुकानाचं सगळ्यात मोठं भांडवल आहे. या व्यवसायासाठी साधारणतः 70,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक लागू शकते, जी प्रामुख्याने सुरुवातीचा माल खरेदी करण्यासाठी असेल. आणि मालाची खरेदी म्हणजेच सोर्सिंग हाच या व्यवसायाचा आत्मा आहे. यातला सर्वात प्रभावी आणि योग्य मार्ग म्हणजे थेट त्या भागातील स्थानिक महिला बचत गटांशी जोडलं जाणं. यामुळे तुम्हाला केवळ अस्सल आणि दर्जेदार मालाची हमी मिळत नाही, तर तुम्ही एका सामाजिक कार्यालाही हातभार लावता. आणि मार्केटिंगसाठी तुम्ही फक्त उत्पादन विकत नाही, तर तुम्ही एक गोष्ट विकता. प्रत्येक मसाल्याची, प्रत्येक लोणच्याची एक गोष्ट असते. तो कुठल्या गावात बनतो, तो कोण बनवतं, त्याची परंपरा काय आहे, ही गोष्टच तुमच्या ग्राहकांना तुमच्या दुकानाशी भावनिकरित्या जोड. पार्ट 4 द कस्टम गिफ्टिंग स्टुडिओ. आता आपण एका अशा व्यवसायाकडे वळूया जो आजच्या युगाच्या 2 सर्वात मोठ्या गरजा पूर्ण करतो: स्पीड आणि पर्सनलायझेशन. ही एक अत्यंत उच्च क्षमतेची आणि जबरदस्त फायदेशीर कल्पना आहे. याची संकल्पना खूपच सोपी पण शक्तिशाली आहे. एका लहानशा जागेत फक्त एका प्रिंटिंग मशीनच्या मदतीने तुम्ही ग्राहकांना त्यांच्या फोटोवरून टी-शर्ट, कॉफी मग किंवा कीचेन सारख्या वैयक्तिक भेटवस्तू काही मिनिटात तयार करून देता. याचं सर्वात मोठं आकर्षण आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, म्हणजे तात्काळ समाधान. विचार करा, ग्राहक फोटो देतो आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यादेखत एक खास, फक्त त्याच्यासाठी बनवलेली वस्तू तयार होते. हा जो अनुभव आहे ना, तो आजच्या ग्राहकांसाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. आणि याची प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे इतकी सोपी झाली आहे की कोणीही करू शकतं. या स्लाइडवर पाहिल्याप्रमाणे ग्राहक येतो, उत्पादन निवडतो, त्याचा फोटो देतो. पण खरी जादू घडते तिसऱ्या टप्प्यात. तुम्ही एका साध्या AI सॉफ्टवेअरचा वापर करून त्या सामान्य फोटोचं एका आकर्षक आणि मजेशीर कार्टून अवतारात रूपांतर करता. यासाठी अनेक सोपे ॲप्स आणि ऑनलाईन टूल्स उपलब्ध आहेत, जे अक्षरशः एका क्लिकवर हे काम करतात. हे नवीन युनिक डिझाईन मग त्या उत्पादनावर प्रिंट होतं, आणि ही संपूर्ण प्रक्रिया फक्त आणि फक्त 10 मिनिटात पूर्ण होते. हा AI अवतार तुमचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो, जो तुम्हाला गर्दीतून वेगळं ठरवेल. पार्ट 5 द पेट केअर कॉर्नर. आपली शेवटची व्यवसाय कल्पना एका अशा बाजारपेठेवर आधारित आहे, जी अत्यंत वेगाने वाढत आहे आणि जिथे ग्राहक पूर्णपणे भावनिकरित्या गुंतलेले असतात. हो, आपण बोलतोय पाळीव प्राण्यांबद्दल. ही संकल्पना आहे पाळीव प्राण्यांसाठी एका विशेष दुकानाची. इथे फक्त साधं पेट फूड नाही, तर पौष्टिक आणि ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ मिळतील. प्राण्यांना मानसिकरित्या उत्तेजित करणारी, विचार करायला लावणारी खेळणी मिळतील, आणि उच्च दर्जाची ग्रूमिंग किट्स मिळतील. एक गोष्ट लक्षात घ्या, आज पाळीव प्राणी हे फक्त प्राणी राहिलेले नाहीत, ते कुटुंबाचे सदस्य बनले आहेत. आणि त्यांचे मालक त्यांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत. यामुळे ही बाजारपेठ अत्यंत स्थिर आणि विश्वासार्ह आहे. आणि या व्यवसायासाठी एक अत्यंत हुशार आणि शून्य खर्चाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तुमच्या दुकानात एक आकर्षक, रंगीबेरंगी पेट फोटो पॉइंट तयार करा. एक छोटासा कोपरा जिथे छान बॅकग्राऊंड आणि प्रॉप्स असतील. जेव्हा ग्राहक त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन येतील, तेव्हा ते तिथे फोटो काढल्याशिवाय राहणारच नाहीत. आणि हे फोटो ते अभिमानाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करतील, तुमच्या दुकानाला टॅग करून. हे म्हणजे तुमच्या दुकानाचं सर्वोत्तम वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग, जे आपोआप आणि नैसर्गिकरित्या घडेल, तेही अगदी मोफत. पार्ट 6 द 2026 बिझनेस रूल्स. आपण आत्तापर्यंत 5 उत्कृष्ट व्यवसाय कल्पना पाहिल्या. पण कोणतीही कल्पना यशस्वी होण्यासाठी एका मजबूत पायाची, एका योग्य कार्यपद्धतीची गरज असते. आणि म्हणूनच हा आपल्या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हे आहेत 2037 मध्ये कोणत्याही छोटा व्यवसाय यशस्वी करण्यासाठीचे 3 अटळ, न बदलणारे नियम. या स्लाइडवर लक्ष द्या. डावीकडे काय दिसते? फक्त रोख व्यवहार, गुगल मॅप्सवर अस्तित्व नसणे आणि होम डिलिव्हरी न देणे. या चुका म्हणजे आजच्या काळात व्यवसायासाठी आत्महत्येसारखं आहे. या जुन्या पद्धती आता पूर्णपणे कालबाह्य झाल्या आहेत. आणि उजवीकडे आहे यशाचा ब्लूप्रिंट.
2026 मध्ये टिकून राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला डिजिटल पेमेंट आणि बाय नाव पे लेटर सारखे पर्याय द्यावेच लागतील. गुगल मॅप्सवर तुमचं दुकान सहज सापडलंच पाहिजे आणि तुमच्या परिसरातील ग्राहकांसाठी हायपर लोकल होम डिलिव्हरी ही सुविधा असलीच पाहिजे. या गोष्टी आता ऐच्छिक किंवा पर्याय राहिलेल्या नाहीत, त्या आता आवश्यकता बनल्या आहेत. या प्रत्येक नियमामागे एक ठोस ग्राहक मानसशास्त्र आहे, ते समजून घेऊया. पहिलं, गुगल माय बिझनेस. आज ग्राहक कोणाला दुकानाचा पत्ता विचारत नाही, तो सरळ गुगलवर शॉप नियर मी असं शोधतो. जर तुम्ही तिथे दिसत नसाल तर तुम्ही त्याच्यासाठी अस्तित्वातच नाही. दुसरं, डिजिटल पेमेंट. UPI ही आता मूलभूत गरज आहे. पण बाय नाव पे लेटर सारखे पर्याय जसे की सिम्पल किंवा लेझी पे तुमच्या पेमेंट सिस्टममध्ये अगदी सहज जोडता येतात. हे पर्याय देऊन तुम्ही ग्राहकाच्या मनातली आत्ता पैसे नाहीत ही अडचण दूर करता, ज्यामुळे खरेदीची शक्यता अनेक पटींनी वाढते. आणि तिसरं, हायपर लोकल होम डिलिव्हरी. तुमच्या दुकानाच्या 2-3 किलोमीटरच्या परिसरात जलद आणि शक्यतो मोफत डिलिव्हरी देऊन तुम्ही केवळ एक सुविधा देत नाही, तर तुम्ही त्या ग्राहकांशी एक निष्ठावान नातं निर्माण करता. ते ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्याकडेच येतील याची खात्री बाळगा. तर या 5 कल्पना आणि हे 3 नियम मिळून 2026 साठी एक यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली तयार होते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यशाचं रहस्य आता दुकानाच्या भव्य आकारात नाही, तर तुमच्या सेवेच्या गुणवत्तेत, तुमच्या कल्पकतेत आणि ग्राहकांना दिलेल्या अनुभवात आहे. आपण आज झिरो वेस्ट शॉप, गॅजेट हब, प्रादेशिक खाद्य बुटीक, कस्टम गिफ्टिंग स्टुडिओ आणि पेट केअर कॉर्नर या 5 जबरदस्त कल्पना पाहिल्या. या 5 पैकी कोणती कल्पना तुम्हाला तुमच्या परिसरासाठी सर्वात योग्य वाटते असं वाटतं? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. KP द एंटरप्रेन्युअर ला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.